स्टार्टअप बिझनेसेसला पॅनल आणि फंडिंग देणारा रियालिटी शो शार्क टँक सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच शार्क टँकचा एक एपिसोड गाजवणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिका पाटील काकी म्हणजे ज्या म्हणत होत्या की गणपती असो वा दिवाळी सगळ्यांचा उत्सव आनंदात साजरा करणार पाटील काकी असं म्हणत राज्यभर ज्या पॉप्युलर झाल्या, राज्यभर व्हायरल झाल्या, त्या पाटील काकी सध्या आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्कार. पुरणपोळी छान आहे, मोदक छान आहे. तर मग मी त्यावेळी तोच विचार केला की आपण काही नाही, आपण ह्यामधूनच आपलं घर खर्च कसाही करून ह्याच्यातून चालवायचा. 4 माळ्याचं ऑफिस, 2 माळे मी द्यायचे, 2 माळे मिस्टरांना. आणि मग ते मला थोडा शारीरिक त्रास व्हायला लागला. मग परत आम्ही ते बंद केलं. मग पण जिद्द नाही सोडायची, की आपण हार नाही मानली. मी बसल्या म्हटलं अरे माझ्या डोक्यात कल्पना आली की म्हटलं असं आपण ऑनलाईन मागवतोय तर आपण आपलं सामान का नाही ऑनलाईन येऊ. आणि ते एक रात्रीमध्ये बसून पूर्ण वेबसाईट बनवली आणि तिथून आमची पाटील काकींची सुरुवात झाली. यांच्याकडनं आपण खूप काही सिक्रेट्स आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. तुम्हाला हा जो बिझनेस आहे तुमचा मिळालेल्या माहितीनुसार 2015पासून सुरू झाला आहे. तेव्हापासूनचा हा तुमचा प्रवास कसा होता एकंदरीत? तुम्हाला हे सगळं सुचलं कसं? नवऱ्याची नोकरी गेली असताना मुलांचं शिक्षण आणि घर खर्च कसा चालवायचा हा प्रश्न जेव्हा उभा राहिला समोर, त्यावेळी पण मी त्याच्या आधीपासून म्हणजे माझी आई खानावळ वाढायची आणि मी तिथून आईकडून शिकले होते की हे पदार्थ कसे बनवले जातात, कोणत्या पदार्थामध्ये काय घातलं जातं किंवा कोणत्या प्रमाणात घातलं जातं. आणि ते एक मला आईकडून मिळालेली देणगीच होती. आणि ते चालू असताना म्हटलं आता की नोकरी गेली आणि आता त्यानंतर कुठे नवीन जॉब बघायचा. मिस्टरांना म्हटलं की तर कमी पगारात असणार आहे आणि तेवढ्याशा पगारावर आपलं काही भागणार नव्हतं. म्हणून मी म्हटलं नाही आपलं. आणि हे लोकांना किंवा मुलांना शाळेत गेलं की आजूबाजूला कॅथलिक होत्या, मुस्लिम अशा मैत्रिणी होत्या माझ्या. त्यांना जेव्हा आम्ही प्रत्येक सणाला काहीतरी बनवून देत होतो ते त्यांना आवडायचं. अरे वा, हे छान बनवते, तुमची पुरणपोळी छान आहे, मोदक छान आहे. तर मग मी त्यावेळी तोच विचार केला की आपण काही नाही, आपण ह्यामधूनच आपलं घर खर्च कसाही करून ह्याच्यातून चालवायचा. मग त्यावेळी मी हळूहळू म्हणजे ते चालू केलं आणि नाश्त्यापासून सुरुवात केलेली आम्ही. तर बाजूला एक आमचं BMCचं ऑफिस होतं, सांताक्रूजमध्ये आम्ही राहत होतो. ते सांताक्रूजमध्ये BMCचं ऑफिस आहे, तिथे आम्ही नाश्त्यापासून सुरुवात केलेली. आणि तिथे नाश्ता करत असताना त्यावर आपलं बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित चालू होतं. सकाळी उठायचं, लवकर ते बनवायचे, वेगवेगळे आयटम रोज घेऊन जायचे आणि ते लोकांना तिकडे द्यायचं. त्यांनाही ते खूप आवडायला लागलं. घरातून आले जसं आपल्या मायेने की आपल्या घरातून आईच्या हाताची चव असते त्या पद्धतीचं आम्ही लोकांना नेत होतो. मग तशा पद्धतीने आम्ही नाश्ता तेवढं 4-5 वर्ष चालू केले. त्याच्यातून आपला म्हणजे एक 20-25 हजार आम्हाला मिळत होते आणि आपलं बऱ्यापैकी घर चालवत होतं, मुलांचं शिक्षणही होत होतं. आणि त्यानंतर मग परत काय झालं, मी एक 4-5 वर्षांनी तिथे नाश्ता करत असताना ऑफिसला लिफ्ट नव्हती. 4 माळ्याचं ऑफिस, 2 माळे मी द्यायचे, 2 माळे मिस्टरांना. आणि मग ते मला थोडा शारीरिक त्रास व्हायला लागला. मग परत आम्ही ते बंद केलं. आजारी पडल्यानंतर बंद केल्यानं पण एक हे होतं की घर चालवायचं, मुलांचं शिक्षण तरी पूर्ण करायचं आहे. मग पण जिद्द नाही सोडायची. म्हटलं की आपण हार नाही मानली. म्हटलं आता ते नाही तर 2-3 महिने आराम केला. परत म्हटलं आता आपल्याला प्रश्न तर आहे खर्चाचा, म्हटलं काय करायचं. मग त्याच्यानंतर मी सुका खाऊ जसं चकली, चिवडा, पुरणपोळ्या, मोदक म्हणा हे चालू केलं. ते बनवायचे, छोटे छोटे पॅकेट्स करायचे. त्याच ऑफिसमध्ये आम्ही ते सुद्धा घेऊन जायला आणि लोकही आम्हाला इतका रिस्पॉन्स करत होते, छान त्यांचा प्रतिसाद होता. लोक घेत पण होते आवडीने की नाही तुमच्याकडचे हे सुद्धा आयटम आमचे म्हणजे चांगले आहेत तुमचे पदार्थ. मग ते घ्यायचे, त्यांच्या नातेवाईकांना सांगायचे किंवा आणखीन काय त्यांच्याकडे कार्यक्रम असला मग तिकडून आणखीन ऑर्डर पुरणपोळ्या म्हणा, मोदक म्हणा असं ना, मग आम्ही त्या ऑर्डरी पुऱ्या करायला लागलो. मग त्याच्यावर आमचं बरं आहे की मग तसंच करत आम्ही बाजूला एक BMCचं हॉस्पिटल होतं सांताक्रूजमध्ये, तिकडेही आम्ही घेऊन जायला लागलो. मग तिथून मग आमचा बऱ्यापैकी सेल चालू होता, सगळं घर खर्च व्यवस्थित चालू होतं, शिक्षण चांगलं होतं, मग म्हणजे व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर झालं लॉकडाऊन. मग परत घरात बसले. अरे बापरे, आता म्हटलं काय करायचं. परत लॉकडाऊनमध्ये तर सर्व मोठा मुलग्याचं बऱ्यापैकी म्हणजे शिक्षण होत आलं. तो थोडे ट्युशन्स वगैरे घ्यायचा आणि छोटा मुलगा एक IT कंपनीमध्ये जॉबला होता. मग त्याच्या एकट्याच्या पगारावर आपलं
चालू होतं आमचं घर. आता म्हटलं काय करायचं, मग पण ते काम केलेली सवय आणि रिकामी बसायचं. आता म्हटलं मग एक दिवस असंच बसलो होतं आणि काहीतरी घरातलं संपलं होतं. संपलं असताना मी म्हटलं मुलग्याला, अरे घरातलं सामान संपलं, आता काय करायचं. तेव्हा मला मुलगा माझा विनीत म्हणायला लागला, अरे मम्मा आपण ऑनलाईन मागू शकतो. मग तर मी बसल्या म्हटलं, अरे माझ्या डोक्यात कल्पना आली, मी की म्हटलं असं आपण ऑनलाईन मागवतो तर आपण आपलं सामान का नाही ऑनलाईन विकत. त्यालाही माझी कल्पना आवडल्याच्या नंतर तर म्हटलं आता आपलं पण ऑनलाईन विकतो, म्हणजे काही विकता येतं. मग म्हटलं काय करावं लागेल त्याला. तो बोलतो वेबसाईट बनवावी लागते. आणि मग म्हटलं ती कोण म्हणतं मला येतं बनवायला. मग त्यालाही आवडलं आणि त्याने ते एक रात्रीमध्ये बसून पूर्ण वेबसाईट बनवली आणि तिथून आमची पाटील काकींची सुरुवात झाली. मग एक ब्रँड नेम सर्व तुमचा सगळ्यात पहिले बनवलेला पदार्थ कोणता आहे आणि हेच पदार्थ तुम्ही का निवडले? कारण आपल्या मराठी खाद्य संस्कृतीत खूप पर्याय आहेत आणि माझा प्रश्न असा की मग तुम्हाला हेच पर्याय घ्यावे असं का वाटलं? एकतर म्हणजे चकली, चिवडा म्हणा किंवा लाडू म्हणा, हे पदार्थ थोडे टिकणारे आहेत. आणि पुरणपोळी मोदक सहसा बाहेर कुणाला आणि घरगुती बनवलेली मिळत नाहीत. मग आणि ती फ्रेश लोकांपर्यंत आम्ही त्याच दिवशी बनवतो आणि त्याच दिवशी लोकांना मिळते. आणि हे पदार्थ म्हणजे टिकणारे पण होते आणि आम्हाला ऑनलाईन म्हणजे द्यायला पण ते सोयीस्कर पडत होते. कारण नाश्ता वगैरे होता तो कसा म्हणजे शिरा, पोहे, उपमा म्हणा, हे त्याच दिवसांनी त्या वेळेतच तेवढ्यातच संपवावं लागायचं. आणि हे टिकणारे आहेत पदार्थ आणि लोकांपर्यंत पोचणारे होते. आणि त्यावेळी सर्व बंद झाले होते की बाहेर काहीच मिळत नव्हतं. आणि लोकांना घरातून आणि घरगुती पद्धतीचे एक आईच्या हाताच्या चवीच्या पद्धतीने जर लोकांना मिळायला लागलं आणि लोकांनी खूप आवडीने घ्यायला लागले आमच्याकडून. मलाही वाटलं नव्हतं की हे म्हणजे एवढं चालेल लगेच. पण खूप लोक म्हणजे त्या दिवशी आम्हाला एका दिवसात आम्हाला 2-3 करून ऑर्डर आम्ही करायचो. नंतर हळूहळू मी म्हटलं अरे बापरे वाढायला लागल्या की आज 4-5 दिवसात डबल टिबल ऑर्डर व्हायला लागल्या. आता म्हटलं शेवटी मग आणि छोट्याशा घरात मी एकटी आहे, माझे मिस्टर, म्हणजे आम्ही फक्त कुटुंबच एवढं आम्हाला मदत कर. आता म्हटलं काय करायचं. एक वेळ आले आणि म्हटलं 4 दिवसाचा आम्ही टाईम मागून घेत होतो आणि लोकांना फ्रेश बनवून सर्व पदार्थ जात होते. आणि लोकांच्या मग मागण्या यायला लागल्या. आता म्हटलं होत नाही माझ्याने. एक वेळ आलं म्हटलं मुलाला आता काय करायचं, जागा नाही एक. तर मग म्हटलं तो म्हणाला नाही आता आपण. मग मी काय केलं आजूबाजूच्या, आणि त्यावेळी बऱ्याच जणांचे जॉब गेलेले. मग तसं करत असताना आम्ही जागाही मोठी घेतली आणि मी आजूबाजूच्या महिलांना जमा केलं. ज्यांचे जॉब गेले त्यांना त्यावेळी म्हणजे पैशाची गरज होती. मग अशा लॉकडाऊनमध्ये त्या महिलांनाही काम मिळालं आमच्याकडे. आणि असं करत आम्ही तिथून सुरुवात केली. मग ती जागा लहान पडली, मग तिथून थोडी मोठी जागा, मग त्याच्यानंतर 2 महिलांच्या 5 महिला, 5च्या नंतर 10, अशा करत आता आम्ही जवळजवळ 1500-1600 स्क्वेअर फूटमध्ये सांतोगीला 1 वर्षापूर्वी करत होता. आता आम्ही 6000 स्क्वेअर फूटमध्ये आपली फॅक्टरी आहे आणि आता एक 25-30 महिला आहेत आपल्याकडे कामाला. असं करत आपला प्रवास चालू आहे पाटील काकींचा. खरं तर मार्केटमध्ये इतके कॉम्पिटिटर्स आहेत, हल्दीराम आहे, चितळे आहे. मी तुम्हाला असं विचारेन की या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये तुमचं प्रोडक्ट कसं तग धरतं आहे? एकतर घरगुती ह्याच्यामध्ये आपण ॲडिटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच वापरत नाही आहे. आणि घरगुती पद्धतीने तुपातलं आणि गुळामधलं जेवढं लोकांच्या शरीराला चांगलं आहे ते एक. आणि क्वालिटी, आम्ही कुठल्याही क्वालिटीशी कधीही कम्प्रोमाइज करत नाही. एक तर क्वालिटी चांगली पाहिजे, त्याच्यातलं सामान पूर्ण म्हणजे चेक केल्याशिवाय चांगल्या क्वालिटी, चांगल्या प्रतीचंच घेतो. भलेही महाग असतं आमच्याकडे आम्ही सांगतो आम्ही थोडं महाग विकणार, पण लोकांच्या तब्येतीशी नाही खेळायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे द्यायचं आहे तर चांगलं द्यायचं आहे लोकांना आणि तरच ते आपलं लोक घेणार आहेत. तुम्ही जसं सांगितलं फॅक्टरीबद्दल, फॅक्टरीची इन्व्हेस्टमेंट कितीची होती तुमची सांगता येईल? आता माझं काम आहे फक्त प्रोडक्शन मी सांभाळते, पदार्थांचं बघते मी. ते सुरुवात किती हजारांची? सुरुवात मी 5,000पासून सुरुवात केलेली. ते पण घरातले पैसे जसे असतात ना नवऱ्याच्या खिशातून चोरून ठेवून त्या पैशातून आम्ही हा व्यवसाय सुरुवात केलेली. आता जवळजवळ काहीतरी म्हणजे मुलंच बघतात ते सगळं, पण 5,000 सुरुवात केलेली. आता आपले 3 कोटीपर्यंत आपलं हे आहे. पण पाटील काकी इतके ब्रँड्स आहेत, फूड स्टॉल्स पॉप्युलर आहेत, तुम्हाला असं काहीतरी फंकी नाव द्यावंसं नाही वाटलं? पाटील काकी इतकं साधं नाव द्यावंसं वाटलं तुम्हाला? पाटील काकी नाव म्हणजे आमचा आडनावच पाटील आहे आणि पाटील म्हटलं एक मराठी. आणि मराठी माणूस, मराठी एक. आणि मला एक होतं की आपलं चला मराठी माणूस कुठेतरी उद्योगामध्ये आले पाहिजे. मराठी माणसं उद्योगाला सहसा जात नव्हती. म्हणजे बिझनेस करायचं म्हटलं की त्यांना ते थोडं भीती वाटते किंवा. आणि बिझनेस म्हटला किंवा व्यवसाय म्हटलं की आपल्याला थोडंसं वर खाली असणारच आहे. हा थोड्या अडचण नावातच तुमच्या उद्योगाचा सगळा सार जाणवतोय. पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही उद्योजकांना काय सल्ला द्याल, मराठी उद्योजकांना काय सल्ला द्याल?
मी तर उद्योजकांना म्हणून सांगेन की एकतर व्यवसायामध्ये आलंच पाहिजे मराठी माणूस, आणि हार नाही मानायची, मेहनत करायची, आपलं कष्ट आहे तर एक दिवस आपल्याला यश नाही मिळत, पण एक ना एक दिवस जरूर आपल्याला यश मिळणार आहे, आणि ते करत आम्ही एवढे दिवस की एक ना एक दिवस आपल्याला जरूर यश मिळेल. आणि आज जी आम्ही पाठीमागून म्हणजे जी मेहनत पाठी जो त्रास काढला की त्या त्रासाचं आता हे फळ आपल्याला चांगलं मिळतं की शार्क टँकपर्यंत पोहोचलो, की आज 10 लोक म्हणजे एवढे जगभर आपण प्रसिद्ध झालो की ती मेहनत केलेली आहे. आणि आता पाठची जी मेहनत बघून येतं ना की आता खूप आपल्याला आनंद वाटतो की चला ती मेहनत केली पण आपल्याला. आणि आज मुले माझी चांगली शिकली आहेत. आज मोठा मुलगा लंडनमध्ये आहे, अरे वा. आणि तो तिकडे ॲमेझॉनमध्ये आहे, त्यांनी सायबर सिक्युरिटीमध्ये मास्टर्स केलं. मग मला एक आनंद होतो की चला आपण हा जो पाठचा जो त्रास काढला आहे की मुलं आपली 2 चांगली मार्गाला लागले आणि चांगलं शिक्षण घेऊन चांगलं तर आणखीन एका महिलेला काय पाहिजे. आणि हे घर आणि हे एक महिलाच करू शकतात. घर सांभाळणं, मुलांचं सांभाळणं, सासू सासरे म्हणा किंवा कुटुंब सांभाळत ऑफिस सांभाळणं महिलांशिवाय कोणी करू शकत नाहीत. नक्कीच. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना काही मेसेज द्याल? लोकमतवाल्यांनी आज इथे येऊन मी आज इकडे स्टॉल लावायला आले, मी फर्स्ट टाईम आले. आणखीन मला एक सांगायचं आहे की हा स्टॉल जो आज आम्ही इथे लावला आहे क्लाउड किचनमध्ये, तो फक्त आम्ही म्हणजे हे उन्नती म्हणून आम्ही एक नवीन पाटील काकीमधून ज्या परिस्थितीतून मी चालू केलेला, तर ह्या व्यवसायामधून माझी जशी उन्नती झालेली आहे तशी अजून काही महिलांची तरी उन्नती व्हावी, आणि त्यासाठी आम्ही हे नवीन चालू केलेलं आहे की असे आम्ही स्टॉल लावतो आहे. आणि इथे आम्ही अजून महिलांना हे करणार आहे की मी आज आली, आज आम्ही इथे नंतर आम्ही ज्या महिलांना की त्या बनवू शकत नाहीत किंवा ते कुठे विकायचं त्यांना माहिती नाही, तशा महिलांनी आम्हाला जॉईंट व्हा आणि त्यांना आम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की त्यांनी येऊन इथे सेल करा की त्यांना घर चालेल. एवढं आमच्या पाटील काकीमधून जर त्यांना मदत झाली तर ती आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. पाटील काकींशी संपर्क कसा करायचा? पाटील काकीची आपली पाटील काकी वेबसाईट आहे, त्याच्यावर आपले ऑनलाईन नंबर्स आहेत सर्व आहे. पाटील काकी वेबसाईट.com, त्याच्यावर आपले पूर्ण सगळे उन्नतीसाठी पण आहे आणि त्याच्यावर आपले नंबर्स आहेत, त्याच्यातून कॉल करा. पाहिजे तर मी अजून नंबर देऊन जाईन तुमच्याकडे, सांगू नक्की, तर त्याच्यावर नक्की करा. आणि कोणत्याही महिलांना जर आम्हाला आमच्याशी जॉईंट व्हायचं असेल तर नक्की आम्ही त्यांना हे करू, मदत करू. तर लोकमत न्यूज 18 लोकमत. अच्छा, लोकमत म्हणजे चॅनलवाले आज इथे माझ्या स्टॉलला आलेत आणि हे जेवढं शूट केलं किंवा मला आज विचार आहे एवढं हे करा आणि मला बोलण्याची संधी मिळाली आहे, तर म्हणजे खूप आनंद तरी होत आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार लोकमतवाले. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढच्या उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. पाटील काकींचा हा प्रवास खरं तर खूपच प्रेरणादायी आहे. कॅमेरामन आनंदसह मी श्यामल भंडारे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.